किती दिवस फार फाटायची पाळी आणि लोकांचे काळज, तरी तुमचीच दादागिरी ऐकून घ्यायची, तुमचीच दहशत ऐकून घ्यायची. अजिबात ऐकणार नाही. आता लोक दहशत ऐकणार नाही. आता उलटे पडते लोक तुमच्यावर. ते आज अंजली दमन यांना बरेच फोन आले, तुम्हाला असे आले नाहीत ना फोन? मला आले ना 4-2 फोन आले धमक्यांचे. हो, पण नंतर माफी मागितलं त्यांनी. ही आत्ताची 8-10 दिवसातली गोष्ट आहे? मागच मागितलं त्यांनी. नाही. ज्यांनी मला धमक्या हे गंभीर आहे. मी पुन्हा एकदा अहो विचारतो. धमक्या देतात ते, संध्याकाळी धमक्या देते अच्छा, आणि उद्या संध्याकाळचा अर्थ वेगळा होतो. संध्याकाळी धमक्या देते, दुसऱ्या दिवशी माफी मागते. माझ्या बाबतीत तरी आता अंजलीताईंची मागितली का नाही मला माहिती नाही, पण माझी माफी माग. तुम्हाला पोलीस संरक्षणाची गरज आहे? अजिबात गरज नाही. कशासाठी पोलीस संरक्षण? माझं हे बघा, पोलीस संरक्षण असू नये, कोणी जर गोळी मला घालायची असेल, मला मारायचं असेल तर मी मरणार आहे. पण तुम्हाला घरून म्हणत नाही का कोण? मिसेस तुमच्या की बा हे जरा थांबवा जरा? नाही म्हणत, कोण नाही किंवा म्हणत. मुलगा नाही म्हणत तुम्हाला? नाही म्हणत. कशाला म्हणत? आम्हाला कर नाही त्याला डर कशाला? आम्हाला भीतीच नाही कोणाची. काय कारण आहे? कोणाला घाबरायचं काय कारण? का घाबरायचं? सुरेश दसांना भीती वाटत नाही? अजिबात नाही. माझा बाप नव्हता ना, आम्ही बी नाही. माझे पोरं नाही घाबरत. आम्ही कुणीकडे हिंडतो, मतदारसंघात हिंडतो, बाहेर आलो. हे काय पाहुण्यांनी जेवायला बोललं आले. शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला काय हवंय नेमकं सुरेश दस? काय बीडच्या कॉन्टेस्ट मध्ये तुम्हाला काय हवं? बीडच्या कॉन्टेस्ट मध्ये बीड चा डेव्हलपमेंट झाली पाहिजे. बीडमध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. बीडचं इरिगेशन झालं पाहिजे. बीडच्या ऊस तोड्यांचा प्रश्न मिटला पाहिजे. आणि बीडमध्ये दादागिरी कुणीच नाही केली पाहिजे. सुजलाम सुफलाम माणसं आरामशीर जगले पाहिजे. कोणाच्या दहशतीखाली जगले नाही. आणि जे कोणी दहशत करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या दहशतीचं उत्तर आम्ही दहशतीनेच देऊ. पण फक्त तेवढ्यांपुरता, समाज म्हणून नाही, त्या एका व्यक्तीपुरतं, तेवढ्या एका व्यक्तीपुरतं. जे झंटा फांटा करेल ना त्याला अंटा फांटा आम्ही करू 100%. त्याला उत्तर त्याच भाषेत मिळत. आणि आहेत ना त्यांच्याकडे जसे लोक तसे आमच्याकडे बी लोक आहेत. झंटा फांटाला अंटा फांटा म्हणणारे लोक आहेत आमचे. आरेला कार्य 100%. काय अडचणच नाही. दिवस उगता म्हणलं तरी तयारी, दुपारा तयारी, संध्याकाळी बी, कधी कधी बी कुठं बी. आता सोडायचं नाही? नाही, सुट्टी नाही. याला फाशी नाही. नाही हे बघा, धनंजय मुंडे असतील, त्यात असतील लिस्ट मध्ये, डायरीतच लिहिलं. डायरीत तर आहेच ना, तो बैठक घ्यायला आहे ना कोटीची. परंतु काय आहे, उद्याच्याला कायद्यामध्ये ती ऑर्डर द्यायला, ती जी ऑर्डर दिली ना मारा, त्या ऑर्डर मध्ये धनंजय मुंडे नसतील तर मग ते कस काय आरोपी होतील? पण आता संशयाची सुई जी आहे ती धनंजय मुंडेची टोटली सुई त्यांच्या भोवताली. आणि म्हणून मी काय म्हणतोय, 5-6 महिने धनुभाऊ तुम्ही नैतिकतेच्या आधारावर राहा ना बाहेर. काय फरक पडतो? 6 मंथ बाहर रहो, 6 महीने के बाद वापस आओ. तब तक वो कायदे को बनाओ. कायदे आहे ना निवडून आलेला, बाहेर का पोरगा आहे, चांगला आहे तो. त्यांचे चुलते काहीतरी आमदार होते. हा, चांगला माणूस आहे तो. कायदे तुम्हीच असं काय नाही, कायदे राहू द्या. नाही तर तुमच्या बदल्यात आमचं ते हे कराड करा. काय होते रमेश आप्पा नसलं तर गुट्टे आहे, राठोडे. तुम्ही सगळे म्हणता आम्ही बंजारा हे ते. सगळ्या बंजाराच्या जमिनीवर तर ह्यांनी पीक विमा टाकला.